नाही त्यांच्याकडे 16 प्रकारचे हराम आहेत. 16. सर्वात 16वं म्हणजे थुकणं आहे. आपण पाहत आहे जमजाम न्यूज इंडिया चॅनल. सर्व भारतीयांना जय संविधान, जय भारत. मित्रांनो, आपल्याला माहिती असायला लागेल की काही दिवसापूर्वी राज्याचे मच्छी मंत्री नितेश राणे यांच्या पुण्यात जाहीर सभा झाली. एका खेड्यात, काय तर धानोमी काय तर गाव आहे, त्या गावात त्यांची जाहीर सभा झाली. त्या सभेत त्यांनी एक विशेष अपमानजनक मुद्दा समोर आणला. फक्त राज्यातील अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या विरोधात हिंदू समाजात मतभेद निर्माण करण्याचा हा त्यांचा षडयंत्र आहे. त्यानुसार त्यांनी हा भाषण केला. तो भाषणात त्यांनी जे मुद्दे केलेले आहे, त्यांनी जे शब्द वापरलेले आहे, त्या शब्दावर तुम्ही विचार करा. तो आधी व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघितल्यानंतर मी तुम्हाला त्याचे उत्तर देतो. तुम्हाला माहित नाही त्यांच्याकडे 16 प्रकारचे हराम आहेत. 16. सर्वात 16वं म्हणजे थुकणं आहे. म्हणजे कोणी तुमच्या इकडे कुठलाही मुसलमान समाजाचा काही तुम्हाला विकत असेल तर तो थुकल्याशिवाय विकूच शकत नाही. म्हणजे एसी बनवणारा असेल तर एसी मध्ये थुकायलाच लागतं. कोण तुम्हाला जेवण देण्यासाठी तुम्ही दरवाजावर येत असेल तर थुकल्याशिवाय तुम्हाला जेवणच देऊ शकत नाही. विचारा कुठलाही मुल्ला वालेला बोलवा व्यासपीठावर, नितेश राणे खोटं बोलतोय का विचार. आणि ते पण विचार करा. थुकणं हे 16वं आहे. विचार करा पुढचे 15 काय असतील. म्हणजे सांगू पण शकत नाही, हे असे प्रकार आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टी हिंदू म्हणून तुम्ही सगळ्या जणांनी विचार करायला. त्यांच्या सणासुदीमध्ये आता त्यांचा 1 महिन्याचा रमजान झाला, मग तरी ईद साजरी केली. रोजा उघडण्याच्या टायमाला रात्रभर त्यांची दुकानं चालतात. कुठलाही हिंदू दुकानदार दिसतो तिथे? कोणाला हिंदूला परवानगी आहे तिथे उभं राहून दुकान टाकण्याची? दाखवा मला जरा कोणा तरी आहे. मग आपल्या धर्मस्थळांच्या आजूबाजूला, आता मी आळंदीला गेलो, त्या दिवशी त्र्यंबकेश्वरला गेलो, या हिरव्या सापांची दुकानं तिथे दिसतात कशी? हा मुद्दा खरं म्हटलं तर आपण विचार करा. मित्रांनो, सध्या आता आपण ऐकले नितेश राणे यांचे भाषण. त्यांच्या भाषणामध्ये काय सध्या निर्माण होतो ते तुम्ही बघू शकता. मला एक सांगायचं आहे की नितेश राणे यांनी जे शब्द विचारलेले आहेत, हे मुस्लिम समाजाचे लोक त्यांच्या अन्नात त्यांनी थुकतात. हे स्पष्टपणे खोटे आणि चुकीचे शब्द आहे. नितेश राणेला अभ्यास नाही. नितेश राणेंनी या संदर्भात कोणत्याही प्रकारचे ज्ञान घेतलेले नाही. अनेक मुस्लिम कार्यक्रमात नितेश राणे सिंधुदुर्ग, रायगड या भागात त्यांनी गेलेले आहेत. शिरकुंबा पिलेले आहेत. अनेक कार्यक्रमात जेवण केलेले आहेत. अनेक मुस्लिम लोकांच्या सोबत त्यांचे संबंध आहेत. अशी असताना त्यांनी बाहेर एका कट्टरवाद म्हणून इस्लामच्या विरोधात, धर्माच्या विरोधात भाषणे करतात आणि समोर बसलेले जे लोक आहे, युवक आहे, त्यांनी नाहक घोषणा देतात. त्यांना पण काय कळलं नाही, त्यांनी काय सांगितलं, काय बोललं, काय नाही माहितीच नाही. परंतु नितेश राणे यांनी जे आरोप केलेले आहेत मुस्लिम समाजाच्या संदर्भात स्पष्टपणे चुकीचे, खोटे आहे. त्यांनी पुरावे सादर करावे. नितेश राणे साहेब, जर तुम्ही एक मंत्री पदावर आहे, एका संविधान पदावर तुम्ही बसलेले आहेत, तुम्ही कारवाई करू शकता. तुमच्या हातात तो अधिकार आहे. परंतु तुम्ही कारवाई करत नाही. फक्त इस्टेटवर येऊन नागरिकांना, हिंदू आणि मुस्लिम समाजात मतभेद निर्माण करण्याचे जे भाषण करतात, संविधानाच्या विरोधात आहे. मला एक सांगायचे आहे की तुम्ही ज्या पद्धतीने विकासाच्या संदर्भात बोलायचे सोडून फक्त हिंदू मुस्लिम त्यांना सोडणार नाही, त्यांच्या मशिदीत घुसणार, असे शब्द जे वापरतात, हे चुकीचे आहे. आणि मुस्लिम समाजात कोणत्याही कार्यक्रमात, कोणत्याही विधीत, कोणत्याही प्रकारचे असे थुंकीचे जे शब्द त्यांनी जे वापरलेले नितेश राणे, हे नाही, अजिबात नाही. आणि आज तारीख आम्हाला ते दिसलं नाही, कोणी केले नाही. आणि विशेष बाब, ज्या पद्धतीने अन्नात किंवा कोणत्याही प्रकारच्या विधीत थुकणे हा इस्लाममध्ये मान्य नाही, हे लक्षात ठेवा. इस्लामने अन्नाच्या कोणत्याही वस्तूत थुकणे किंवा त्याच्याशी गैरवर्तन करणे इस्लाममध्ये हराम आहे. हे लक्षात ठेवा नितेश राणे साहेब. तुम्ही जे बोलले ते स्पष्टपणे चुकीचे आहे. फक्त तुमच्या इस्टेटच्या समोर बसलेले युवकांना मुस्लिमांच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हटले की त्यांच्या रमजान सणानिमित्त त्यांच्या बाजारमध्ये मुस्लिमच्या समाजाचे जे बाजारपेठ असतो त्यात हिंदू लोकांना तिथं व्यवसाय करण्यासाठी देत नाही. काय बोलायचे राणे साहेब?
तुम्हाला माहिती असं लागेल, तुमच्या सिंधुदुर्ग गावात तुमच्या जे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मुस्लिमांच्या बाजारात रमजानच्या सणानिमित्त किती हिंदूंची दुकाने लागतात. मुंबईत, पुणे, सोलापूर अनेक ठिकाणी गुंडगोविंदाने हिंदू मुस्लिम आपला व्यवसाय करतात. त्यांच्यामध्ये फाटाफूट पाडण्याचा प्रयत्न तुम्ही करतात. जे नितेश राणेने जे बोलला आहे त्याचा मी खुलासा करत आहे. हे राजकारणी लोक कसे माहिती आहे, केवळ आपला त्यांचा स्वार्थ असतो. मते घ्यायचे, सत्तेवर जायचे, लोकांना भडकवण्याचे प्रयत्न करायचे. विकास कामे तर करणार नाही. हिंदू समाजाच्या युवकांना त्यांनी कधी नोकरी लागली नाही. नोकरी मोठमोठ्या डिग्र्या घेतलेल्या आहे, नोकरी लागली नाही. हिंदू समाजाच्या भागात विकासाचे कामे अद्यापर्यंत केले नाही. परंतु देशाच्या संविधानाच्या विरोधात एका हिंदू राष्ट्र म्हणून त्यांनी घोषित करून समाजात मतभेद निर्माण करण्याचे जे षडयंत्र नितेश राणे करत आहेत हे चुकीचे आहे. हे देशाला विनाशाकडे घेऊन चाललेले हेच मंत्री, राजकीय लोक असतात. वस्तुस्थिती काय आज आमच्या राज्यात जी परिस्थिती आपण बघू शकता, आज प्रत्येकच्या घरात टेन्शन आहे. कोणी कर्जामध्ये टेन्शनला आहे, कोणी गटामध्ये आहे, घरच्या नातेवाईकांच्या संदर्भात बोला, कोणत्याही पद्धतीने तो कंटाळलेले आहेत. काही लोकांकडून अत्याचार चालू आहे, काही लोकांकडून वेगवेगळे प्रकारचे अंकुश ठेवण्यात आलेले आहेत. अशा स्थितीत महिलांवर अत्याचारचे प्रमाण वाढत आहेत, महिलांवर बलात्कारचे प्रमाण वाढत आहेत, विनयभंगचे प्रकार वाढत आहेत. हे नितेश राणे या संदर्भात काय बोलत नाही. फक्त उठले ग सुटले हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. हे संविधानमध्ये नाही. तर तुम्हाला मंत्रिपद दिलेल्या त्या मंत्रिपदाच्या लोकांचे, गोरगरिबांचे, केवळ हिंदू लोकांचे कामे करा, मुस्लिमांचे तर करू नका. कारण तुम्ही जे कट्टरवाद म्हणून तुम्ही दाखवतात, कमीत कमी हिंदू समाजाच्या भागात, कमी हिंदू समाजाच्या युवकासाठी भले करा. फक्त इस्टेटवर येऊन भाषण करून समोर बसलेल्या युवकांना त्यांनी घोषणा देतात, त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतात. हे चुकीचे आहे. त्यांना एक आक्रमक शक्ती देण्याचा प्रयत्न करतात तुम्ही, हे चुकीचे आहे. तुम्ही हिंदुत्वादी विचारधारा ठेवणारे नेते म्हणून स्वतःला सांगतात. कुणी आमच्या आई बहिणीला कुणी हात लावला तर त्यांना त्यांचे हात कापू म्हणून सांगतात. आता किती प्रकार व्हायला लागले. ते खरात भोंदू बाबाने जे प्रकार केलेले आहे त्या संदर्भात काय तुम्ही कारवाई करतात मला दाखवा की. नितेश राणे साहेब, जे भोंदू बाबाने जे प्रकार केलेले आहे तुम्हाला माहिती आहे, सगळे ज्ञान आहे त्या संदर्भात. परंतु त्यांनी ते सोडून केवळ फक्त मुस्लिमांच्या विरोधात भाषणे करतात. कुठं पुण्यामध्ये जावा, पुरंदरमध्ये जावा, कुठं पण जावा, हिंदू सकल मोर्चा काढून, आक्रोश मोर्चा काढून फक्त लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न तुम्ही करतात. खरातचं जे प्रकरण सध्या महाराष्ट्र राज्यात ठळकमध्ये आहे, तो प्रकार, तो बातमी गायब करण्यासाठी नितेश राणे हा स्टेटवर येऊन हिंदू मुस्लिम करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे एका बाजूने बघितले तर असं वाटते की खरातला वाचवण्यासाठी हा प्रयत्न चालू आहे. काढा विषय हिंदू मुस्लिम, मुस्लिमांना टार्गेट करा, मुस्लिमांना शिवा द्या, मुस्लिमांना लांडे बोला, हे करा. म्हणजे खरातकडे जे लक्ष असलेले विषय हे मुस्लिमाकडे वळणार. आणि पोलीस पण का, पोलीस काय करणार, तुमच्या संरक्षणासाठी ठेवलेले आहेत, बंदोबस्तसाठी असतात आणि त्यांना तुम्ही शिवा देतात. आणि पोलीस कसं आहे, सत्तेमध्ये तुम्ही आहे, त्यांचे हात पाय बांधलेले आहे पोलिसांची, काही बोलू शकत नाही. हे राजकारणी लोक त्यांचे तख्त सांभाळणार, त्यांचे मुले लंडन, ब्राझील, अमेरिकामध्ये राहणार, त्यांनी खुशाल चंडू राहणार. आणि आम्ही जे घोषणा देणारे लोक आहेत ते इथंच राहणार, मारा नाही तर खपा. हा या नेत्यांचा हेतू आहे. त्यासाठी या नेत्यांच्या मागे लागू नका. तुम्ही स्वतःच्या हितासाठी, तुमच्या घरच्या हितासाठी, तुमच्या परिवारच्या हितासाठी काम करा आणि त्यांची उन्नती करा. फक्त मी एवढं सांगू शकतो. जय संविधान, जय भारत.